महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आज पार पडली. तर त्याचा जो पहिला पेपर आहे, तर त्याच्यातले जे इतिहासाचे प्रश्न आहेत, तर ते आपण सविस्तर बघणार आहोत. तर बघा थोडेसे आपल्याला विचार करायला लावणारे असे काही प्रश्न होते आणि UPSCचा जो पॅटर्न होता, तो फॉलो करायचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. तर सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न होता बघा 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीनं नाकारण्यासाठी ठराव पारित केला. तर अलीगढ योजना नाही, लतीफ योजना नाही, कर्ज तर नाहीच नाही, क्रिप्स योजना होती ती. ठीक आहे. क्रिप्स योजनेचे काही अ, त्यांनी जे डोमिनी आणि स्टेट टेस्टचा एक आपल्याला प्रस्ताव दिला होता बघा, तर तो सुद्धा याच्यामध्ये ना तो सुद्धा एक महत्त्वाचा असा एक प्रश्न होता. तर त्या संदर्भातल्या भरपूर तरतुदी होत्या. तर त्या आवडल्या नाहीत आपल्या भारतीयांना. त्यामुळे इथं क्रिप्स प्रस्ताव हे त्याचं उत्तर आहे. तर मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 च्या द्वारे काय केलं? तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मॉर्ले मिंटो सुधारणा होत्या त्या. तर पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. तर पुढील बघा सुधारकांना आपले आई-वडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो. हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाज सुधारक कोणत्या भागातील होते? असं तो प्रश्न आहे. तर त्याचं जे उत्तर आहे, तर त्याचं उत्तर अचूक आहे विदर्भातले होते ते. ठीक आहे, विदर्भातले. अ, तर हे इथं तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, की ह्या मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील काही शिक्षा होत्या आणि त्याचे स्वरूप कसे होते बघा. तर किस्सास हा शब्द पहिल्यांदा आपल्याला थोडासा लक्षात राहतो. तर याचं उत्तर आहे जशास तसं. ठीक आहे. त्यामुळे क चं उत्तर 1 येतं. तर हद्द किंवा हद्द म्हणजे मृत्यूदंड देणे. ठीक आहे. मृत्यूदंड देणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर ताजीर, ताजीर म्हणजे ताकीद देणे. काय देणे? ताकीद देणे. हे इथं येतं आणि तशहीर म्हणजे मानहानी करणे किंवा धिंड काढणे असं त्याचं उत्तर आहे. म्हणजे 4 त्यानंतर 3 4, 3, 1, 2 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला याच्यामध्ये दिसतं. त्यानंतर बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना प्रसिद्ध करून एकत्रित खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे इंडिया फॉर इंडियन्स हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. फॉर असलं पाहिजे. इंडिया फॉर इंडियन्स. नंतर 6वा प्रश्न बघा, हैदराबाद संस्थान विलिनीकरणात संदर्भातला हा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे ते पोलो अभियान राबवलं होतं. तर करियप्पा होते का राजेंद्र सिंग की श्री नागेश की लॉकहार्ट होते? तर त्याचं उत्तर आहे श्री नागेश होते भारताचे लेफ्टनंट जनरल त्या काळामध्ये. ठीक आहे. हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर मुघल बादशहाच्या जो अकबर होता त्याच्या दरबारामध्ये नवरत्न होती बघा ती नवरत्ने. ठीक आहे. त्यानंतर कोण होता तो बिरबल नावाचा एक होता, तानसेन होता. तर अशा टाईपचे जे प्रश्नामध्ये त्याचं उत्तर जे आहे ते आहे अब्दुल रहीम पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. खान ए खान म्हणजे राजांचा राजा. त्यामुळे काय पदवी दिली होती ती राजांचा राजा. ही पदवी अकबराने दिली होती या व्यक्तीला. ठीक आहे. तर असं इथं आपण लक्षात ठेवूया. तर पुढील प्रश्न जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला दिसतो की मुघल बादशाह अकबराचा हा प्रश्न आपण बघितला तर 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? हे आपल्याला याच्यामध्ये प्रश्न येतो. तर त्याचं उत्तर जे आहे बघा ते आहे महादेव गोविंद रानडे, तेलंग चिपळूणकर की गवा जोशी म्हणजे सार्वजनिक काका. तर त्याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 येतं. के.टी. तेलंग हे त्याचं उत्तर आहे. अ, त्यानंतर दिवाणी आमीर कोही नावाचं एक स्वतंत्र खातं कोणी स्थापन केलं असं म्हटलेलं आहे. सगळे वन लाइनर असे प्रश्न होते हे. तर दिवाने आमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? तर अल्लाउद्दीन खिल्जी, बलबन, मोहम्मद बिन तुगलक की फिरोजशाह तुगलक? तर मोहम्मद बिन तुगलक नंतर फिरोजशाह तुगलक आला होता. ठीक आहे. आणि बलबन, अल्लाउद्दीन खिल्जी असे आपल्याला 4 ऑप्शन दिले जातात. तर कोही म्हणजे शेती संदर्भातलं ते असं खातं होतं बघा, ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट. तर त्याचं उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक हे त्याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे शेती संदर्भात पण खूप चांगले त्यांनी योजना सुरू केल्या होत्या. म्हणजे शेती संदर्भात त्यांनी काही टॅक्सेस पण लावले होते बघा. तर दिवाने आमीर ए कोही, कोही म्हणजे शेती. ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट जसं आपल्या भारतामध्ये सध्या कृषी खातं आहे. ठीक आहे. शेती खातं आहे. तर तसंच तो प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आता पुढील जो प्रश्न आहे बघा जातीभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिलं? वन लाइनर क्वेशन होता. काहीसा
हा शब्द आपण जास्त ऐकलेला नसतो. जातीभेद विवेकसार, ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, की सॉरी, की तुकाराम तात्या पडवळ, की भाऊराव पायगुंडा पाटील म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. तर त्याचं जे उत्तर आहे बघा, अचूक उत्तर ते आहे तुकाराम तात्या पडवळ हे त्याचं उत्तर आहे. तर महात्मा ज्योतिबा फुलेंना ते समकालीन होते आणि ते एक हिंदू या टोपण नावाने सुद्धा समाज सुधारणेची कामं करायचे. त्यांचं लिखाण असायचं त्या संदर्भातलं. तर तुकाराम तात्या पडवळ हे त्याचं उत्तर आहे. जातीभेद विवेकसार हे पुस्तक कुणी लिहिलं? तर तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलं. त्यानंतर पंचशील तत्वाचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला. तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? तर हा काहीसा इलिमिनेशन मेथडनं हा प्रश्न निघतो. जरा विचार केला तर आपल्याला कळतं. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांचा चुकायला नाही पाहिजेत. तर पंडित नेहरू हे तर होतेच, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण इंदिरा गांधी या नव्हत्या. इंदिरा गांधी या खूप नंतर आलेल्या आहेत. ठीक आहे. त्यावेळी 1954 साली झाला होता. ठीक आहे. तर इंदिरा गांधी हा ऑप्शन इथून निघतो म्हणजे क जिथं जिथं असेल तो ऑप्शन आपण इथून इलिमिनेट करूया. तर पंडित नेहरू आणि चाऊ इन लाय हे त्याचं उत्तर आहे बघा. तर सन इत सेन कोण होते? तर ते पण एक चीनच्या राजवटीमधले एक महत्वाचे व्यक्ती होते. पण यांचा जो मृत्यू जो झालेला आहे तो 1925 ला झालेला आहे. ठीक आहे. त्यामुळे तो ऑप्शन ब हा ऑप्शन त्यातून आपल्याला इलिमिनेट करावा लागेल. ठीक आहे. त्यामुळे काय ऑप्शन येईल बघा, फक्त अ. फक्त अ हे त्याचं अचूक उत्तर आहे. विधवा वपन अनाचार हे पुस्तक कुणी लिहिलं? विधवा वपन अनाचार. तर आपल्याला माहित आहे की महिला किंवा विधवा पुनर्विवाह किंवा विधवा समाज सुधारणाच्या बाबतीत जे समाज सुधारक खूप आक्रमकपणे काम करायचे त्या काळामध्ये, त्यांच्यामध्ये नाव होतं ते विष्णू शास्त्री पंडित यांचं. ठीक आहे. विष्णू शास्त्री पंडित. तर त्याचं जे पुस्तकाचं नाव आहे बघा, विधवा वपन अनाचार हे पुस्तक आहे विष्णू शास्त्री पंडित यांनी लिहिलेलं. त्यानंतर पुढील राज्य व त्यांची राज्यघराणे हा मध्ययुगीन भारतातला प्रश्न आहे आणि दक्षिण भारतातल्या याच्याबद्दल प्रश्न आहे. आणि बघा, तर भोज राजा जो होता तो आपल्याला सहज इथून प्रश्न येतो. गुज्जर म्हणजे गुजरातलं जे प्रतिहार साम्राज्य आहे बघा, चौहान प्रतिहार, तर त्याच्या संदर्भात त्याचं उत्तर आपल्याला दिसतं. त्यामुळे हा आणि हा ऑप्शन इथून निघून जातो. ड चं उत्तर हे 4च असलं पाहिजे. आता राहतं काय की विजयालय. विजयालय हा चोल राजाचा संस्थापक मानला जातो. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. अपराजितला हा पल्लव राजा होता आणि आदित्यवन हा सुद्धा एक चोल राजा होता. ठीक आहे. तर असं आपल्याला त्याच्या उत्तराच्या जवळपास पोहोचता येतं. आता 14वा बघू, की कृष्णदेवराय प्रसिद्ध असं हे व्यक्तिमत्व होतं, डॅशिंग असं व्यक्तिमत्व होतं. तर त्याच्या संदर्भातला जो प्रश्न आहे तो बघा, विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय होता, मान्य आहे. त्याने अमृत माल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला, बरोबर आहे. आंध्रभोज आणि अभिनव भोज असं या राज्याला म्हटलं जायचं, हे पण बरोबर आहे. पेद्दना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता, बरोबर आहे. तर कृष्णदेवराय हा संगम होता का? तर नाही. तर तो होता तुळुवा. काय? तुळुवा असं असं त्याचं उत्तर आहे. त्यामुळे हा ऑप्शन निघतोय आणि पर्याय क्रमांक अ, ब, क हे त्याचं अचूक उत्तर आपल्याला याच्यातून समजतं. त्यानंतर 15वा प्रश्न जो आहे बघा, या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनाने बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. तर चारही ऑप्शन आपल्याला जवळपास सारखे वाटतात. पण त्याचं जे उत्तर आहे ते सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ज्या समाज सुधारणा आहेत त्याच्याशी संदर्भात हा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. तर असेच प्रश्न आहेत. इतर व्हिडिओ पण माझे पहा. मी त्याची उत्तरं तुम्हाला भेटून जातील. थँक यू.